हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न. नांदेडचे रामराव वालेगावकर आणि सौ सुशीलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी. कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा. पवित्र स्नानासाठी पहाटेपासूनच गर्दी. महाविकास आघाडी आणि मनसेला विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं. आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका. पुण्यात आंदेकर कोमकर टोळी युद्धातून रिक्षाचालक गणेश काळेची हत्या. मृत रिक्षाचालक आंदेकर टोळीतील सदस्याचा भाऊ. 4 आरोपींना अटक. नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, तर थंडीचा जोरही कमी. हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सामोपचारानं तोडगा. अध्यक्षपदासाठी अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पदासह 11 जागांचा अंदाज. हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकन टीमशी भिडणार. डी.वाय. पाटील स्टेडियमवर वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना. पहिल्या विजेतेपदाची भारताला आस. नमस्कार महाराष्ट्र.